रोक न्यूज पाहता नव्या रूपात दिल वही सोच नहीं। संपादक मकरंद साठे। कॉन्फरन्स गटात सध्या वातावरण कुणाचं चांगलं आहे? मोहिते पाटील. कशामुळं? तुतारी. कशामुळं म्हणजे मोहिते पाटलांचं कार्य चांगलं आहे, काम चांगलं आहे, त्याच्यामुळं मोहिते पाटलाशिवाय पर्याय नाही. रामभाऊने कामं केली म्हणते ते. नाही रामभाऊने कामं केली. रामभाऊला आम्ही दिलं. मोहिते पाटलांनी आम्हाला त्यांना सांगितलं की बाबा मोहिते पाटलांनी आम्हाला सांगितलं त्यांना मतदान करा. आम्ही केलं, पण आमची कामं काय त्यांनी केलेली नाहीत सध्या तरी. त्याच्यामुळे आम्ही त्यांना मतदान कधीच करू शकत नाही. पायाला काय झालं? पायाला पोलिओ झालेला आहे. मोहिते पाटलाकडे आम्ही कुणी हरसनदादा असू द्या, विजयदादा असू द्या किंवा बाळदादा असू द्या, मोहिते पाटलाच्यातलं कुणी जरी असेल तरी आम्हाला जवळ घेऊन मायाचा हात देऊन आम्हाला जवळ घेतात. काय अडचणी विचारल्या जातात. विशाखापट्टणमला माझ्या ऑपरेशनसाठी म्हणजे ते सोलापूरला हे झालते. आम्हाला त्या ह्याच्यात नेलं, टीम मध्ये बसवलं. मला जयपूर बुट टाकला त्यांनी आणि ऑपरेशन करण्यासाठी नेणार होते, पण मी काही कारणामुळे गेलो नाही. त्याच्यामुळे माझे जयपूर बुट टाकून मला विजयसिंह मोहिते पाटलांनी पायावर चालायला लावलं. पंचायत समितीमध्ये आता वातावरण कुणाचं चांगलं आहे आणि हवा कुणाची आहे? आता वातावरण आणि हवा जरी म्हणले तरी आपल्या या ठिकाणी तुतारीचं सगळ्यात जास्त सध्या वातावरण आहे. आणि सध्या अजितदादांचे भावनिक वातावरण असल्यामुळे सगळीकडे म्हणजे आता आपल्याला चांगला फायदा होणार आहे. वातावरण हे तुतारीचं. आता विरोधक पण आता अजित पवार हे झाल्यामुळे ते भावनिक आवाहन करत आहेत. भावनिक तर आपल्याला फायदा होणारच आहे. कोणाला? तुम्हाला होणार का विरोधकांना होणार? विरोधकांना नाही, आपल्याला होणार आहे. कारण आता सध्या आपली त्यांची युती आहे ना सध्या, त्याच्यामुळे आपल्याला फायदा होणार. जिल्हा परिषद निवडणुकीत अर्जुनसिंह मोहिते पाटील त्यांच्या विरोधात हरिचंद्र वाघमोडे आहेत. तर ह्या काय आपण कशी लढत होईल? आता ही जी फुलशरद जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ही एकतर्फी निवडणूक आहे. कारण या जिल्हा परिषद गटाला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचा वारसा आहे. कारण दादा यापूर्वी या फुलशरद गटातून उभे राहिले होते आणि ते निवडून पण आले होते आणि ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. दादानंतर त्यांचे पुतणे अर्जुनसिंह मोहिते पाटील हे जिल्हा परिषद लढवत आहे फुलशरद. अतिशय वातावरण चांगलं आहे. भाजप हा पक्ष एका बाजूला आहे आणि त्याच्या विरोधात आमच्या सर्व पक्षांची आघाडी झालेली आहे. आणि मोहिते पाटलांना पारंपरिक ही माळशिरस तालुक्यातील जनता, या मतदारसंघातील जनता विजयदादांचा चेहरा पुढा आहे, त्यांच्यावर प्रेम करते, मोहिते परिवारावर प्रेम करते. त्यामुळे फुलशरद जिल्हा परिषद गटाचा जिल्हा परिषदेचा उमेदवार असेल किंवा भांबुर्डी गावातील पंचायत समितीचा उमेदवार असेल, ऍडव्होकेट प्रवीण वाघमोडे साहेब ते आमच्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत. तसेच फुलशरद गणात तिकडे आमच्या तुतारी चिन्हाच्या ज्या महिला आहेत त्या पूर्ण फुलशरद गट हा आमचा येणार आहे. सध्या विरोधक म्हणतात की आपला उमेदवार हा फक्त मतापुरता येतोय, बाकीच्या वेळी गावकऱ्यांना कधी हिचगुज करत नाही, विकासाबाबत काही बोललं जात नाही असे बोलले जातात. त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, विरोधक हे जे त्यांचं जे आहे त्याचा आम्ही हे करतोय, खोडून काढतोय. कारण आमचं नेतृत्व जिल्हा परिषदला जे अर्जुनसिंह मोहिते पाटील आहेत त्यांना अनुभव आहे. ते जिल्हा परिषदला माझे सदस्य आहेत, तसेच पंचायत समितीचे माझे उपसभापती आहेत आणि त्यांचा पूर्ण तालुक्यामध्ये बारीक सारीक ह्याच्यामध्ये गोष्टीमध्ये त्यांचा पूर्ण समावेश असतो. लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ते सतत पूर्ण वेळ देत असतात. आणि त्याचप्रमाणे आता या पंचायत समिती गणामध्ये भांबुर्डी गणामध्ये एक सुशिक्षित आणि कायद्याचं ज्ञान असणारे, विधिज्ञ असणारे ऍडव्होकेट प्रवीण वाघमोडे नवा चेहरा दिलेला आहे. तेही हुशार आणि प्रेमळ आणि जनतेत मिसळणार आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या ठिकाणी निश्चितच तुतारी फुलणार आहे आणि तुतारी विजय होणार आहे. हे होते माझे पंचायत समिती सदस्य अभिमन्यू सावंत.